आपण आता आहे गगनबावड्याच्या घाटामध्ये, या लखलखत्या रणरणत्या उन्हामध्ये. तर इथे जर आपल्याला थंड असं पाणी हवं असेल तर फ्रीज पाहिजे, कूलर पाहिजे. तर त्याच्याहीपेक्षा हे ECच्या पलीकडं हे पाणी आहे, डोंगरातून आलेलं, झऱ्यातून असं थंडगार पाणी. हे एवढं शुद्ध की बिसलेरीलाही भारी पडते. त्यामुळे हा आनंद घेण्यासाठी तुम्ही इकडं गगनबावड्याच्या घाटमाथ्यावर या.